नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सचिन चितोळे सर. तर त्यांच्याशी आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा एकंदर प्रवास, आजवरचे अनुभव कसे होते या सगळ्या संदर्भात. मला इथनं सुरुवात करायची ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, कसा होता एकंदर प्रवास? मुळात या सगळ्या फील्डमध्ये आम्ही गेले 50 वर्ष झालं आहे. हं, आम्ही स्टोन क्रशर आणि या सगळ्या बिल्डिंग मटेरियल सप्लायरमध्ये पूर्वीपासून होतो. हं, आमच्या शिक्षणानंतर आम्ही या सगळ्या फील्डमध्ये उतरलो. हं. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही इरिगेशनची कामं घेणं, पीडब्ल्यूडीची कामं घेणं, अशामध्ये आम्ही हळूहळू ह्याच्यामध्ये आलो. आणि गेल्या 7-8-10 वर्षामध्ये आम्ही PSK ग्रुप आणि अशा अनेक 2-3 ग्रुप मिळून एकत्र मिळून कन्स्ट्रक्शन आणि बिल्ड डेव्हलपमेंटमध्ये उतरलो. बरोबर. मग स्वतः वैयक्तिक केलेला जो पहिला प्रोजेक्ट होता, त्याची आठवण कशी होती? ते कुठला प्रोजेक्ट केला, कसा केला? त्याची काय पहिला आठवण प्रोजेक्ट सांगू आम्ही शकाल? केला पुण्याला मांजरी या ठिकाणी बरं. तर 2006 साली. ओके. तिथे तेथील एक प्रॉपर काही लोक होती, आमचे जावई होते, हं. त्यांच्याबरोबर आम्ही पुण्याला मांजरीला प्रोजेक्ट केला पहिला. ओके. आणि त्या ठिकाणी जरा थोडंसं बरं वाटल्यानंतर हा कन्सेप्ट आपल्या शहरामध्ये असावा. हं, फ्लॅट सिस्टीम, अपार्टमेंट सिस्टीम, रो हाऊसेस, हं, हं, हा कन्सेप्ट आपल्या ग्रामीणमध्ये असा नव्हता. हं. म्हणून पहिल्यांदा आम्ही सुरुवात केलेली ह्या शहरामध्ये. आणि एक 4 आमच्या ग्रुपनी 4 ठिकाणी असे रो हाऊसेसचे प्रोजेक्ट केले पहिल्या टप्प्यामध्ये. मल्टी स्टोरेज बिल्डिंग्स काय बांधल्या, काही हं. बापूंनी काय बांधल्या, काही पंकज डवडेने बांधल्या. त्यांचा जो ग्रुप आहे PSK ग्रुप, त्यांचे काही नवीन नवीन ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत, काही कंप्लीट केली, काही चालू आहेत. हं. ओके. तर त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साइटवर? अकुशल कामगारांच्या बाबतीमध्ये आमच्याकडे तसं काही हे नाही आहे. कारण आमच्याकडे जे काही वेंडर आहेत ते सगळे ट्रेंड वेंडर आहेत. आणि ट्रेंड वेंडर असल्यामुळे त्यांच्याकडे सगळा कुशल कामगार आहेत. बऱ्यापैकी ह्यामध्ये बंगाली, बिहारी आणि उत्तर प्रदेशी लोकांचा भरणा जास्त आहे. हं, आणि बांधकामामध्ये आपल्या बेळगाववाल्यांचं भरणा जास्त आहे. त्यामुळे असं काही नाही की अकुशल कामगार आहेत असं नाही. अकुशल कामगार कुठं आहे, माती भराव करायचा आहे, ह्याचा भराव करायचा आहे, उचलून न्यायचा आहे, वाहून न्यायचा आहे, त्यासाठी ते काम करतात. हं. अकुशल कामगारांचं काही फारसं आमच्याकडे काही ही नाही आहे. कारण बऱ्यापैकी ट्रेंड लेबर्सच आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळतात बरोबर. किंवा आम्ही त्यांना नेमतो. हं, हं, हं. आणि बरेच 10-15 वर्ष जरा एकत्र असल्यामुळे बऱ्यापैकी वेंडर आम्हाला माहीत असल्यामुळे जे पूर्वीपासून आहेत तेच लोक आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवलेत. हं. दुसरं बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताना आपण जेव्हा लोकांच्या घराचा प्लॅन तुम्ही करता, तर त्यांचं बजेट आणि ते लोकेशन आणि याचा सगळ्याचा कसा विचार करता? कारण ते जरी असलं तरी तुम्हाला ती क्वालिटी तर तीच मेंटेन करायची असते. घराचं बजेट वेगवेगळं बदलत जातं वेगवेगळ्या साइटला. तर त्या प्लॅनिंगच्या कसं करता ते प्लॅन? मुळात कसा आहे प्रश्न, तुम्ही विचारलेला प्रश्न हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. हं, मुळात प्रत्येकाचं स्किल प्रमाणे आमच्याकडे काम येतं. हं, काही शिक्षक आहेत त्याचं पैसे खर्चाचे प्रमाण वेगळं असतं. काही दुकानदार लोक आहेत त्यांचं पैसे खर्चाचं वेगळं होतं. शासकीय नोकरीमध्ये आहेत, पग रिटायरमेंटला आला आहे, त्याला 60 वर्षाचं कर्ज मिळत नाही, अशा लोकांचं वेगळं असतं. तेव्हा प्रत्येकाचं स्टेप, प्रत्येकाचं खर्चाची ताकद आणि प्रत्येकाचं क्वालिटी हे वेगवेगळ्या स्वरूपाची येतं. हं. काही लोक म्हणतात आम्हाला प्लेन बांधून द्या, काही म्हणतात आम्हाला लक्झरीज द्या, काय म्हणतात सुपर लक्झरी द्या. अशा अनेक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये काही असं एक बेसिक असं आहे असं काही नाही आहे. बरोबर. मुळात आम्ही इथं फ्लॅट सिस्टीम करतोय ना, हं, इथं विटा शहरामध्ये काही बऱ्याच स्कीम करतोय, की कमीत कमी खर्चामध्ये लोकांना राहण्याचं घर मिळावं ह्याचा मागचा उद्देश आहे. बरोबर. आणि त्याप्रमाणे तसं गिराही मिळतं. बाबा आपल्या शहरामध्ये काय पाण्याची सोय आहे, 2-3 शाळा आहेत, इंग्लिश मिडियम आहे, CBSE आहे, छोट्या छोट्या मुलांना ट्रेन करणाऱ्या शाळा आहेत, मोएबिलिटी ॲक्सेस आहे, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे, हॉस्पिटॅलिटी आहे. त्यामुळे लोक येतात आणि ते फ्लॅट वगैरे खपतात. ओके, ओके. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणजे तुम्ही जसं इतक्या वर्षापासून या फील्डमध्ये काम करताय, तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक बिल्डर डेव्हलपर म्हणून विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? खरं तर जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल, तर कुठली अशी क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत, ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काम करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे रेल्वे ॲक्सेस आहे तो शहर सांगलीला आणि काही भागापुरता आहे. हं, काही भागापुरता रेल्वे ॲक्सेस नाही. उदाहरणार्थ जतसारखा तालुका, आटपाडीसारखा तालुका, आमचा तालुका, कडेगाव तालुका, ॲक्सेस नाही. 2 नॅशनल हायवे गेलेत पण त्याच्या जेवढ्या वेळी प्रमाण व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणे झाले नाहीत. हं. ट्रान्सपोर्ट रेशो जास्त आहे.
एव्हिएशन मिनिस्ट्रीनं काही ठिकाणी दाखल केले आमच्या इथं कोल्हापूरला विमानतळाचा, तोही प्रश्न पेंडिंग आहे. पण मग शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत या सगळ्या प्रकल्पांना जर गती द्यायची असेल तर? नाही तर स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. हं. अजून गती देणार, किती दिवस गती देता थांबणार आहे तुम्ही? गती देणार आहे का नाही देणार? हं. 2 हायवे सोडले, या नॅशनल हायवे, तर एक मिरज पंढरपूर जो रस्ता आहे नवीन, जो नॅशनल हायवे ह्याला गेला, नागपूरला गेला, ती एक डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि पेठ सांगली हा एक रस्ता आता नॅशनल हायवे अथॉरिटीने डेव्हलप केला. एवढंच काम ह्या 10-15 वर्षामध्ये झाले. हं, हं. बाकी पाणीपुरवठा स्कीम बीम झाल्या, त्या बऱ्यापैकी पाणी आहे, सिंचनाचा प्रश्न मिटलाय. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादी आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो तुमचा स्वतःची ओळख बनला, ब्रँड बनला, लोकांना आवडला, काहीतरी वेगळे पण होतं त्याच्यात? नाही, असं काही नाही. आम्ही हे बरेच एकत्र करून करत असतो. हं. आमच्यासाठी सगळेच प्रोजेक्ट आयकॉनिक आणि ब्रँड आहेत. असं एक असं हे आहे नाही असं काही नाही आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? जे स्टील आपल्या वातावरणाला सूट होईल, आणि जे आम्ही हे वापरतोय M20, M25, M15, त्याला सूट होईल आणि त्याच्या कोरोजनसाठी काय करता येईल ते स्टील आम्ही निवडतो. आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टला वापरलंय का, आणि तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? आयकॉन स्टील बीच वापरले, माझ्या घरालाच वापरले. तर कसा आहे तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून चांगला आणि आहे. स्टील म्हणून? प्रॉब्लेम चांगला आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांना भविष्यात तुमच्यासारखं बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, तर त्यांना तुम्ही काय गुरुमंत्र द्याल? काय झालंय, लॅपटॉपवरती आणि फोनवरती शिक्षणाची सोयी निर्माण झाल्यामुळं साईटवर कोणाला काही समजत नाही. अद्या एखाद्या बी सिव्हिल इंजिनियरला सांगितलं की सेंट्रल लाईन करून तुम्ही हा प्लॅन बसवा, तर त्यांना जमत नाही. साईटवर काम करायला कोण तयार नाही. प्रत्येकाने साईटवर काम केलं पाहिजे, पहिल्यांदा अनुभव घेतला पाहिजे, मग ह्या फील्डमध्ये उतरलं पाहिजे. ते बिल्डर डेव्हलपर सचिन चितोळे सर, आणि त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट या प्रसंगी सांगितली, ते म्हणजे स्वतः प्रॅक्टिकल अनुभव घेऊन या फील्डवर उतरलं पाहिजे. कारण हे फील्ड हे फील्डच असं आहे जिथं फील्डवर जास्त काम करावं लागतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.